नमस्कार. सोंगाडे हॉटेलमध्ये अजून एक प्रकृती बघायला भेटते आपल्याला. जो आपला पछाडलेला पिक्चर होता त्याच्या बेसिसवर या हॉटेलचं नियोजन करण्यात आलेलं आहे, ते डिझाईन करण्यात आलेली आहे. तर इथं आपण बघू शकतो की इथे जसं पछाडलेलं बाबा लगीनवालाचे कॅरेक्टर आहे. हा जो काय याचं नाव त्या पिक्चर मध्ये काय म्हणते त्याला, भुसनाळ्या बघायला भेटतोय. हा कुबड्या बघायला भेटतोय. हा जो आहे ते नाही का डोळेबाग बोलत असतो सारखा त्या पिक्चर मध्ये. त्यानंतर इथे बाबा दिसत आहेत आपल्याला, हे बघायला भेटतंय. त्यानंतर राहुलदाची बुलेट दिसते इथं. हे आमचे काका आता बुलेट वरती फोटो काढण्यासाठी येत आहेत. चालतं कर बुलेट आहे बघा, खूप छान सारी बुलेट आहे. तो राहुलदाचा इथं आहे. बंद करून फोटो काढ घे. याच वाड्याच्या, इनामदार वाड्याच्या बाजूला जो वाडा आहे त्याच्याच बाजूला आहे महाराष्ट्र ग्रामीण खाद्य संस्कृतीचं मसाला घर. अतिशय हँडमेड असे मसाले आहेत. आणि आपण इथे बघू शकतोय की हा जो वाट्यावरती आणि जे आपण घरात वाटून जे मसाले बनवतो तर तशा प्रकारे मसाले बनवले जातात. हँडमेड मसाले. आतमध्ये जर आपण बघितलं तर इकडे वेगवेगळा मिसळ मसाला किंवा काळा मसाला असेल, सावजी मसाला आहे, लसूण शेंगदाण्याची चटणी आहे, कोल्हापूरचा मसाला. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. इथे प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे, हे पण आपण वापरू शकतो. इकडे वेगळे मसाले आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती खाद्य पदार्थ, पापड झाले, लोणची झाली. त्यानंतर इकडं जे वेगवेगळं आपण बनवतो, शेवया झाल्या, पापड झाले. हे सांडगे असतात, आपण जे घरी महिला बनवतात, आपली आई बनवते तशा प्रकारचे हे घरगुती सांडगे आपल्याला इथं बघायला भेटत आहेत. हे पण आपण इथून खरेदी करू शकतो. आपले जे ओनर आहेत ते आपल्याला अजून माहिती देतील आपल्या मसाल्यांबद्दल. तर काही सांगू शकता का अजून आपल्याला काय काय भेटेल इथे? आपल्याकडे लोणची, मसाले, चटण्या आणि शिवाय वाळवणीचे पदार्थ आहेत. पापड वगैरे, सांडगे, खानदेशी पापड, असे वेगवेगळ्या बाहेरच्या गावामधले जे महिला बचत गट आहे त्याच्या मार्फत आम्ही सगळं हे गिरायकांना मी कस्टमरला पोच करतो. बरोबर. आणि आपलं जे प्राइसिंग असेल की बाबा बाहेरच्या मसाल्यांपेक्षा आपलं महाग आहे की स्वस्तात भेटतं, असं काय आहे? महाग म्हणजे थोडीशी प्राइस आहे जास्त, पण हे आपलं क्वालिटी ह्याच्या बेसवर चांगलं आहे. बरोबर. आता हा जो ब्रँड आहे हा आपल्या हॉटेल सोंगाड्या करून आहे की तुमचा स्पेशल वेगळा ब्रँड आहे? आमचा हा वेगळा ब्रँड आहे. तर आम्ही त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करून एक आपण इथे एक फ्रँचायझी सुरू केलेली आहे. चालेल. आपलं नाव काय सर? माझं नाव सोळसकर. आपल्या वेबसाईट वरती पण हे मसाले भेटतात, असं काय आहे? आपल्या वेबसाईट आहे ना, ऑनलाईन वेबसाईट आहे. अमेझॉनला, फ्लिपकार्टला वगैरे पण आपले मसाले कस्टमर घेऊ शकतात. चालेल सर, थँक्यू. हा, तर मसाले गृहाच्या शेजारी आपल्याला इथं प्राण्यांचं एक छोटंसं घर बघायला भेटतंय. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे ससा दिसतो. इथं ससा आहे, 1, 2, 3 ससे आहेत. परत वरती पक्षी आहेत वेगळे वेगळे. याच्यावर आपण जर फोकस करून बघितलं व्यवस्थित तर हे अशा वेगळ्या प्रकारचे पक्षी भेटतात. बाहेर आपण नदी, आपल्या जे विहीर केली आहे तर विहिरीमध्ये आपल्याला काय बघायला भेटलं? कासव बघायला भेटलं. त्याच्या शेजारी आपण जर बघितलं, चल साईब चल, तर त्याच्या शेजारी आपण बघितलं तर एक जुन्या प्रकारचा वाडा जसा असतो तर त्या प्रकारे आपल्याला इथं हे घर बघायला भेटतंय. हे पाळणा आहे. त्यानंतर इथे एक भांड्यांचं ठेवायला कपाट केलेलं आहे. त्यानंतर पलीकडे चूल केली आहे. इकडे आपले जे लोहार असतात किंवा जे चांबार आहेत, चांबारांचा कसा व्यवसाय असतो वगैरे ते आपल्याला इथं दाखवलेलं आहे. म्हणजे एक गावाकडची जी सुविधा असते किंवा एक जे गावाकडचं एक सिच्युएशन असतं ते काय आहे ते आपल्याला इथं सोंगाड्याला बघायला भेटतं. लहान मुलांसाठी, फॅमिलीसाठी, परिवारासाठी जे आपल्याला एक आउटिंग हवं आहे, जर एक दिवसाचं पिकनिक हवं आहे तर आपण इथे येऊन जेवण त्याचबरोबर एक आउटिंग सुद्धा होऊन जातं. त्यानंतर इकडे आपण बघू शकतोय की रसिक मनोरंजन थिएटर, जे जुन्या काळात रसिकांसाठी एंटरटेनमेंटचा एक जो साधन होता तर ते एक रसिक मनोरंजन थिएटर होतं जिथं आपले नाटक व्हायचे किंवा जे छोटे छोटे जे ब्लॅक अँड व्हाईट मूवीज असायचे ते बनवलं जायचं. तर इथं त्या प्रकारची एक बसण्याची सोय केलेली आहे की वेगवेगळ्या प्रकारचं. आता आपण तिथं लक्ष्मीकांत बेर्डेंचं घर बघितलं, त्यानंतर इकडे अशोक मामांचं घर बघितलं. तसंच या प्रकारे इथं रसिक मनोरंजन थिएटरमध्ये सुद्धा एक बसण्याची सोय केलेली लोकांना. त्यानंतर इकडे आपण बघितलं तर एंट्रन्सलाच आपल्याला बैलगाडी बघायला भेटते. बैलगाडा शर्यत आहे तर त्यामध्ये जी इकडे दाखव
जर बैलगाडा शर्यतीमध्ये आपण जी बैलगाडी बघतो तो छकडा म्हणतो आपण त्याला, तो इथे बघायला भेटतोय. हे एकदम सोंगाड्या हॉटेलच्या एंट्रन्सला याचं हे आहे, मूर्ती आहे. इकडे आपण बघितलं तर इथे खरोखरची बैलं ठेवलेली आहेत, जी राहुलदाची गोठ्यातली बैल आहेत, तर ती आपल्याला तिथं बघायला भेटतो. आपल्याकडे एक बैल आहे, याला आपण वृंदावन असं नाव दिलेलं आहे. हे दुर्गा मावशीचं घर आहे. ठीक आहे, करतो. हा, करा करा. हा बोला. हाय इनामदार वाडा. हे बघा ते पिक्चर, बाबा लगी ढिंचोक ढिंचोक. डोळे बाग डोळे बाग. हा, हे आमचं सार्थक बघा बाबांच्या बरोबर तंबाखू मळायला बसलाय. दिदा देतात का? शपथ. महाराष्ट्राची शान खिल्लार जोडी आहे इथं आपल्याला बघायला भेटते. राहुल दादांची भेट आपल्याला लवकरच होणार आहे. भेटू आपण नेक्स्ट क्लिप मध्ये राहुल दादांना. चला, एक गाव पछाडलेल्यांचं मसाला घर आहे इथं, हॉटेल सोंगाड्या. इथे आता यांचा नंबर आहे केस कापायचा, सॅलॉन. इथं काय आहे? हो, काय बोल. हे आहे रसिकत थिएटर. इथं आपल्याला दिसतो एक जुना वाडा आणि इथे कुंभार मामा. राहुल दादा आले. राहुल दादा नमस्कार. आपल्याला दादा आता हॉटेलमध्ये घेऊन जात आहेत. आम्ही खास पुण्यावरून आपल्या हॉटेल सोंगाड्याला भेट द्यायला आलेलो आहे. या बघा, आता हॉटेल सोंगाड्यामध्ये आम्ही विश्रांतीला बसलोय. खूप छान असा सेटअप आहे यांचा. तुम्ही बघू शकता हे हॉटेल, चूल अंगण, स्वयंपाकाचं नियोजन. इकडे स्वयंपाकघर. इकडे स्वयंपाकघर आहे, इकडे चूल अंगण म्हणून आहे, भाकरी करणार. इकडे बघा अशोक सराफ मामाचं घर आहे. पाटील, सार्थक पाटील, ते बघा आता सध्या फिरायला गेले सार्थक पाटील. खूप चांगला असे व्हिडिओ, खूप चांगले असे लोकेशनला यांचं हॉटेल आहे. एक वेळा अवश्य भेट द्या. कांबाजेल रोड, गारगोटी रोड, हॉटेल सोंगाड्या, एक गाव पछाडलेला. हॉटेल सोंगाड्याचे सर्वे सर्वा. आत्ताच त्यांची भेट घेऊन आम्ही आलो आहे सोनकढी प्यायला, आणि बाळूमामाला जाऊन येऊन आम्ही जेवणासाठी हॉटेल सोंगाड्याला भेट देणार आहे. हे आमचे छोटे यूट्यूबर सार्थक, त्यांचा हा स्टाफ आहे. नाही जात